चला पहा शॉर्ट ट्रिक्स ना. आता आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत जो हमेशा प्रत्येक परीक्षेला विचारला जात आहे. मग त्रिकोण मोजणे हा घटक. मग दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहे स्पष्ट दिसतोय, किती येतं एक. आपल्याला जर विचारलं आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत, तर आपण उत्तर देणार हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण 2 आणि हा मोठावाला एक त्रिकोण 3. परंतु असाच जर आपल्याला या ठिकाणी जर असा प्रश्न विचारला, जर आपल्याला या ठिकाणी असा प्रश्न विचारला आणि विचारलं या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण असतील, मग आपण हा प्रश्न सोडवत असताना त्रिकोण मोजले होते, एवढे मोजणं शक्य का? का पेपर इथंच संपून जाईल? मग इथं काय आहे, या ठिकाणी जेवढे त्रिकोण दिलेत त्याच्यामध्ये अंक लिहून घ्यायचा आणि या अंकांची काय करायची बेरीज. मग 2 अधिक 1 किती झाले रे 3. मग आता हे जर त्रिकोण मोजायचे असतील तर तुम्हाला या त्रिकोण किती आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचंय. ओके, कशी वाटली ट्रिक्स ते पण सांगायचं.